नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो. तर आज नवरात्रीचा 8वा दिवस आहे. आजचा कलर आहे मोरपंखी. तर आता संध्याकाळसाठी उपवासासाठी आम्ही मस्त अशी भेंडीची भाजी आणि भगरीची भाकरी करणार आहे. तर उपवासाची भेंडी रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला. तर भेंड्या कापतोय, मस्त धुवून घेतल्यावर का आधी जाळीवरती आणि कापून घ्यायच्या. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे. भगरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते ही भेंडी. तर हे बघा, भेंडीसाठी मी ना 6-7-8 मिरच्या घेतल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तर ही मी आता मिक्सरमधून बारीक करून घेते. आता म्हणजे मिरची ना आपण वाटून टाकणार आहे भेंडीला बरं का. अशी खुडी मिरचीच्या नाही करणार, वेगळ्या पद्धतीची भेंडी करू. तर कोथिंबीर आणि मिरच्या मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या. आणि आपली भेंडी मस्त कापली आहे. आता तेल गरम करायला ठेवलं आहे, गॅस चालू केला. आणि ऋतूसाठी ना मी मिठाची भेंडी करून घेतली आधी. मिरची परतून घ्यायची बरं का, म्हणजे छान लागते. मग म्हणजे जास्त तिखटपणा उतरत नाही त्याचा. आणि अशी परतून घ्यायची. तर हे बघा, मस्त अशी मिरची परतून घ्यायची. उपवासाच्या भेंडीसाठी मस्त एकदम बारीक म्हणजे मिक्सरमध्ये दळलं मी छान, जास्त बारीक पण नाही, मस्त अशी परतून. आता भेंडी टाकून देऊ आपण. मस्त परतून घ्यायच्या भेंड्या, मिक्स करून घ्यायचं. अशी भेंडी नक्की करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली. आणि नक्की ट्राय करा बरं का तुम्ही, कारण खूप छान लागते ही भेंडी. आता खुडी मिरचीची आपण कायमच करतो, पण अशी पण करून बघा. दहा मिनिटं परतवली मी असं मस्त. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकू. तर चवीपुरतं मीठ थोडं कमीच टाकलं मी. आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. तर आता आपण भेंडी ना ह्या साईडला ठेवू आणि इकडनं आता हा मोठा गॅस आहे, तर इथं भगरीची भाकरी करून घेऊ. हा छोटा गॅस आहे, त्याच्यावरती मी भेंडी ठेवते. भेंडीला थोडंसं तेल जास्त टाकायचं बरं का, म्हणजे कमी टाकलं ना तर चिकट होती बरं का भेंडी. थोडं जास्त टाकायचं. आणि आता कमी गॅसवर आपण झाकण ठेवून देऊ. एकदम कमी गॅसवर आहे. आणि आता तवा ठेवला आहे इथं भाकरीसाठी. भाकरीचं पीठ घेतलं भगरीचं. शेंगदाण्याचं टरफलं नसतं का, खोत्रे असते, टरफलं उडालं होतं ते काढून घेतलं. 3 भाकरींचं पीठ आता मी एकत्रच मळून घेणार आहे. आणि तो मग एक कुंडा घेऊन भाकरी थापून घेईन. तर हे बघा, भेंडी टाकली तेव्हा चिकट दिसत होती, आता एकदम अशी सुटसुटीत झाली, चिकट नाही, मस्त झाली. आता झाकण काढून घ्यायचं आणि आता अशी कमी गॅसवर होऊ द्यायची, मस्त होती. तर भाकरीचं 3 भाकरींचं पीठ मळलं, थोडं जास्त झालं आहे, पण आता काय घेते थापून. तर भाकरी टाकली आहे. आता मोबाईल हातात धरला, मग थोडंच पाणी टाकते आज. काल जास्त झालं होतं परवा का. भगरीच्या भाकरीला ना पाणी थोडंसंच लागतं बरं का, कारण तिला लगेच पाणी म्हणजे असं थोडं जरी पाणी लावलं ना तर पाणी सुटतं भगरीला.
पलटी मारून घेऊ भाकरीला. दुपारी धिरडे केले होते ना तव्यावर, त्याच्यामुळं हा तेलाचा तवा आहे ना, त्याच्यामुळे असं मिरचीचं आलं आहे त्याला. झाली आता भाकर, म्हणजे आता आपण गॅसवरती भाजून घेऊ. मस्त अशी भाकर आली आहे एकदम, म्हणजे असं अशी मऊ मऊ झाली आहे. मस्त अशी भाजली आहे. तरी बघा झाली आता भेंडीची भाजी. आता मी गॅस बंद करते. आणि ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि अशी उपवासाची भेंडी बनवा आणि खा. खूप छान लागती, मस्त. आणि रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. गॅस बंद करते मी. खूप छान भाकरी झाली बरं का, ही पण खूप छान झाली. तर हे बघा मैत्रिणींनो, कोशिंबीर म्हणजे केली आम्ही, पण स्किप झाला तो व्हिडिओ, म्हणजे आठवणच नाही व्हिडिओ काढायची. तर काकडी आणि दही, हिरवी मिरची तुकडे करून आणि थोडीशी कोथिंबीर आणि 1 चम्मच साखर, तर अशी उपवासाची कोशिंबीर पण बनवली आहे. तर देवीला कसं कोशिंबीर पण आवडते आणि आपल्याला पण आवडते. तर करून बघा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे. तर हे बघा देवीला नैवेद्य, मस्त भगरीची भाकर, भेंडी, कोशिंबीर. तर मंदिर. भेंडीची भाजी उपवासाची, आमच्याकडे भेंडी पण खाता, आणि भगरीची भाकर उपवासाची. टेस्ट करून दाखवते तुम्हाला कशी झाली. खूप छान झाली. आणि कोशिंबीर पण एक नंबर झाली कोशिंबीर. सर्वांनी या खायला, आणि नक्की अशी भाजी करून बघा, खाऊन बघा. अजून 2-3 दिवस आहे उपवास. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन. बाय.